नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मंडळी, आपण हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू बनवून खातच असतो, परंतु आज जे मी हे लाडू बनवले आहे तुम्ही हे 12ही महिने खाऊ शकता, कारण की यामध्ये आपण कुठलेही गहू, त्यानंतर मेथी किंवा मग उडदाची वगैरे डाळ आपण वापरलेली नाही। अतिशय पौष्टिक हे लाडू बनणार आहे। यामध्ये फक्त काजू, बदाम, खारीक खोबरं, गावरान तूपच मी वापरलेलं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिले इथे 1 किलो खोबरं आणि 1 किलो खारीक आपल्याला घ्यायची आहे। तर हे वाळलेलं खोबरं आहे आणि वाळलेली खारीक आहे। तर खोबऱ्याचे अशा पद्धतीचे तुकडे मी इथे करून घेतलेले आहे, मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे। त्यानंतर जी खारीक आहे तिला मुसळीने फोडून म्हणजेच खलबत्त्यामध्ये फोडून आपण बिया काढून घेतलेल्या आहे। आणि आता हे एका डब्यामध्ये मी दळण्यासाठी घेऊन चालले आहे। तर 1 किलो खोबरं आणि 1 किलो खारीक मिक्सच आपण एका डब्यामध्ये ओतून घेतली आहे आणि नंतर गिरणीमध्ये दळून आणणार आहोत। त्यानंतर इथे पावशर काजू आणि पावशर बदाम घेतलेले आहेत, पावशरच इथे ही गोडंबी घेतलेली आहे, पावशर डिंक घेतलेला आहे। त्यानंतर 100 ग्रॅम टरबुजाच्या बिया आणि 100 ग्रॅम लाल भोपळ्याच्या बिया इथे घेतलेल्या आहे। त्यानंतर काजू अशा पद्धतीने जाडसर आपल्याला इथे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे आणि बदाम जे आहे ते खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घेत आहे, जेणेकरून खाताना मस्त दाताखाली आल्यावर छान वाटतं। त्यानंतर गोडंबी पण मिक्सरला जाडसर अशी दळून घेतलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे 1 किलो साखर सुद्धा छान अशी गिरणीतून दळून आणलेली आहे। इथे तुम्ही काजू, बदाम आणि गोडंबी जी आपण जाडसर दळून घेतली होती ती बघू शकता। त्यानंतर इथे तूप गरम करून घेतलं आहे आणि जो आपण डिंक घेतला होता तो व्यवस्थित निवडून घ्यायचा। त्यानंतर तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडा थोडा डिंक टाकून घ्यायचा आहे आणि डिंक लगेचच फुलून वर येतो आणि त्याचा हलकासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला हा डिंक एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। जास्त चॉकलेटी कलरचा हा डिंक व्हायला नको, हलका कलर चेंज झाला की लगेचच आपण सगळा डिंक अशा पद्धतीने काढून घेतला आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये जे आपण काजू, बदाम, गोडंबी मिक्सरला दळून घेतली होती जाडसर, त्याला हलकंसं 1 ते 2 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये कच्चेपणा अजिबात राहणार नाही। यासाठी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा आपण तुपावर 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेतल्या आहेत। त्यानंतर गिरणीमधून आपण जे खारीक खोबरं दळून आणलं होतं ते पण खूप जास्त बारीक नाही दळलेलं, तर हे पातेल्यामध्ये खारीक खोबरं मी सगळ्यात खाली टाकून घेतलं होतं। त्यावरच आता हे काजू, बदाम, गोडंबी आणि ज्या बिया होत्या त्या व्यवस्थित परतून आपण याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार आहोत। डिंक जो आहे तो तळलेला थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवलेला आहे। आता ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आपण मिक्स करून घेतल्या आहे। त्यानंतर जी साखर होती ती आपल्याला अशा पद्धतीने चाळून घ्यायची आहे। त्यानंतर जो डिंक आहे तो थंड झाल्यावर मिक्सरला अशा पद्धतीने जाडसर फिरून घ्यायचा आहे आणि आपण सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या होत्या त्याच्यामध्ये तो डिंक टाकून घ्यायचा आहे। आता हे लाडू बनवण्यासाठी इथे आपण 1 लिटर गावरान तूप घेतलेलं आहे, परंतु संपूर्ण तूप इथे लागलेलं नाही आहे। तर यामधून पावशर तूप माझं शिल्लक राहिलं होतं, म्हणजेच 1.5 पावशर, अर्धा किलो आणि 1 पावशर तूप आपल्याला या लाडूसाठी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर तूप जोपर्यंत गरम होतं आहे तोपर्यंत जी साखर आहे ती आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर संपूर्ण 1 किलो साखर आपण इथे याच्यामध्ये दळलेली टाकून घेतलेली आहे। आता काजू, बदाम, खारीक खोबरं, बिया, त्याच्यानंतर डिंक, गोडंबी या सगळ्या गोष्टी आपण इथे मिक्स करून घेतल्या आहे। त्यानंतर जे आपण कडक तूप करून घेतलं होतं एकदम कडकडीत तूप आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर उलटण्याच्या साहाय्याने लगेचच आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता हे मिश्रण जेव्हा कोमट असतं तेव्हाच आपल्याला याचे लाडूसुद्धा वळवून घ्यायचे, म्हणजेच बांधून घ्यायचे आहेत। तर हे लाडू बनवण्यासाठी इथे पूर्ण 1 किलो साखर मी इथे वापरलेली आहे। जर तुम्हाला जास्त गोड लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता। तर इथे आम्ही अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू बांधून घेत आहोत। तर एवढ्या मिश्रणामध्ये भरपूर सारे लाडू इथे बनून तयार होत आहेत। तर हे लाडू जेवढे बनवायला सोपे आहेत तेवढेच आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे। घरामध्ये लहान मुलं असतील, त्यानंतर मोठे पण असतील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही दररोज 1 लाडू सगळ्यांना घरातील खायला हा देऊ शकता। यामुळे शरीरात असलेली व्हिटॅमिन्स, कॅल्शियम तसंच रक्ताची कमतरता भरून निघते। तर तुम्ही पण आजच ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।